जय शिवराय, जय शिवराय, लाख मराठा। आपलं सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। खरोखर कलाकारांचा हा चॅनल आहे आणि कलाकारांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो आणि आज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी हे आंदोलन पेटलेलं आहे। खरं तर आत्ता आम्ही बालगंधर्व रंगमंदिराच्या या दारामध्ये आहोत। बालगंधर्व रंगमंदिर आहे इथे आणि बालगंधर्वच्या बाहेर आम्ही हे आंदोलन करत आहोत। याचं नेतृत्व करतायत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि बालगंधर्व रंगमंदिर परिवाराचे आमचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले आणि त्याच्यासोबत हे सगळे कलावंत जे बालगंधर्व आणि पुण्यामध्ये सक्रिय असतात, या कलाकारांनी जरांगे पाटील यांना सपोर्ट केलेला आहे। तर आपण पाहूया की आदरणीय मेघराज राजे भोसले काय म्हणतायत। आज पुण्यातील सर्व नाट्य चित्रपट कलावंतांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं जे उपोषण चालू आहे त्यांना पाठिंबा म्हणून, कलावंत हे कुठल्या जाती धर्माचे नसतात, तर ते कलावंत कलाकार म्हणूनच त्यांची जात असते आणि सर्वच जाती धर्मातील लोकांना एक समान रिझर्वेशन मिळावं, त्याचबरोबर सर्वांच्याच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्वच समाजातील घटकांना आरक्षण मिळालं पाहिजे, याचाच एक भाग म्हणून आज मराठा आरक्षणाला पाठिंबा या सर्व जाती धर्मातील सर्व कलावंत एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांना पुण्यामध्ये आज पाठिंबा देत आहेत। यात मराठी चित्रपटसृष्टी, मराठी नाटक, मराठी लोककलावंत यांचा सहभाग आहे आणि खरोखरच आपण पाहिलं तर समाजातील अनेक घटकांना आरक्षणाची गरज आहे। त्यामुळे समान नागरी कायद्याप्रमाणे सर्वांना, सर्व जातीनिहाय जनगणना होऊन ज्या घटकांना खरंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्वांनाच आरक्षण मिळाले पाहिजे, या उद्देशापोटी सर्व कलाकार एकत्र येऊन त्याचाच एक भाग म्हणून आज मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन चालू केलं आहे त्यांना पुण्यातील हे सर्व कलावंत पाठिंबा देत आहेत आणि निश्चितच या माध्यमातून सरकारपुढे कलावंतांचा सुद्धा एक जी कलाकारांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील एवढंच मी बोलतो आणि जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी। आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते। आणि आज आम्ही सगळे कलाकार इथे जमलेलो आहोत ते मराठा आरक्षणाबाबत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्याला आम्ही सगळेजण एकत्र जमून पाठिंबा देत आहोत। एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण सगळ्यांनीच आणि आपल्या सगळ्यांचंच कौतुक करूयात की आपण आपल्या कामाच्या व्यस्त अशा शेड्यूलमधून आपल्या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। आणि एक मराठा मुलगी म्हणून कायम असंच वाटेल की मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे, कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे। जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेण्याची वेळ येते तेव्हा मार्क्स पर्सेंटेज जास्त असूनसुद्धा मला स्वतःला सेकंड शिफ्टला ॲडमिशन मिळालं होतं की जे मला फर्स्ट शिफ्टला अपेक्षित होतं आणि त्यामुळेच आग्रह असा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि खरोखर जो लढा आता उभा राहिलेला आहे, आपण सगळे न्यूजमध्ये बघतो आहोत, TV चॅनल्सला बघतो आहोत आणि प्रत्येक चौकामध्ये हा अन्यायाविरुद्धचा लढा उभा ठाकलेला दिसतो। त्यामुळे मनापासून मागणी हीच असेल की आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आणि एक माणूस म्हणून कायम असं वाटतं की जो खरंच आपल्यासाठी उभा आहे, कित्येक दिवस झालं ज्यानं अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आहे, पाणी सुद्धा प्यायलेलं नाही आहे, त्या जरांगे पाटलांची माझ्यासारख्या शिवकन्यांना
अनेक शिवशंभू भक्तांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खरंच खूप जास्त गरज आहे. त्यामुळे या माध्यमातून मराठ्याच्या या योद्ध्याला माननीय जरांगे पाटलांना विनंती करेन, त्यांची एक मुलगी म्हणून, की तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या, कारण तुमची गरज या महाराष्ट्राला खरोखर आहे आणि ही कळकळीची विनंती आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जर जगलात तर आम्ही सगळेजण जगू. आणि या निमित्तानं एकच विनंती असेल की आपण सगळेजण आता एकवटलेलो आहोतच. आता अखेर जिंकल्याशिवाय ही शर्यत आपल्याला सोडायची नाहीये, कारण आपण तेव्हाच जिंकू जेव्हा आपण ही शर्यत तेव्हाच थांबेल जेव्हा आपण जिंकू. त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. तुमचं आमचं नातं काय? जय श्रीराम. तर मित्रांनो, आपण पाहिलं की बालगंधर्व रंगमंदिर परिवाराचे अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मान्य मेघराज राजे भोसले यांनी काय निवेदन केलंय, तसंच आपण विनंती करणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी आपली प्रतिक्रिया द्यायची या ठिकाणी. खूप चांगला उपक्रम आहे. भैयांनी, मेघराज भैयांचे आभार मानेन मी की त्यांनी कलाकारांना आवाहन केलं आणि कलाकारसुद्धा सगळ्या भैयांनी सांगितलं तसं कलाकारांना कुठल्याही जात धर्म पंथ नसतो. सगळ्यांची जात एकच, धर्म एकच की ते म्हणजे कला. पण त्या कलाकारांचं सुद्धा काहीतरी म्हणणं असतं, त्यांचंसुद्धा काहीतरी कुठलं तरी मत असतं आणि ते मत मांडण्यासाठी सगळ्या जाती धर्माचे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. भैयांनी मला काल फोन केला, त्यामुळं मी जरासा उशीर झाला मला, पण मी भैयांना म्हटलं होतं की मी येईल. म्हणजे मी परवाच पोस्ट टाकली फेसबुकवर आणि इंस्टावर जरांगे पाटलांविषयी. आपण कलाकार म्हटल्यावर काहीच इमोशनल असतो जरा. मी जरा मम्माच बॉय आहे. मी आईचं आणि माझं रिलेशन खूपच जास्त जवळचे. तर मी तो विचार करत होतो की यार जरांगे पाटलांची पण आई वडील बायको मुलं असतील की या माणसाची ही अवस्था झाली जी की आपल्याला पाहत नाही, त्यांना काय वाटत असेल, त्यांची काय परिस्थिती झाली असेल, त्यांच्या घरच्यांची काय, त्या आईला काय वाटत असेल. मग तसा विचार करून मी जरा हलून गेलो. मग आमचे मित्र, आमचे बंधू डॉक्टर अजित सिंह पाटील आम्ही बसलो होतो. मी त्यांना म्हटलं दादा एक काय परिणाम होऊ शकतो असं. मग त्यांनी मला सांगितलं भाई असं 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 होईल आणि मग जरा जास्त दिवस झाले तर मग एक एक पार्ट निकामी व्हायला सुरुवात होईल. मग मी जरा हल्लो. म्हणून मी पोस्ट टाकली होती की समाजाला गडही हवा आहे, म्हणजे आरक्षण हवं आहे आणि सिंहही हवा आहे. तर गड आला आणि सिंह गेला असं होऊ नये, त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेप्रमाणे माझी सुद्धा इच्छा होती. मी ती इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या आईच्या आणि मुलीच्या आणि समाजाच्या पूर्ण आव्हानानंतर त्यांनी काल पाणी प्यायलेत आणि सलाईन वगैरे घेतले. ती खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप सुंदरपणे सरकारवर दबाव आला आहे. म्हणजे मी कुठल्या एका सरकारला दोष देत नाही. गेल्या 40 वर्षापासूनची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं. ही 40 वर्षापासूनची मागणी आहे आणि सगळ्या सरकारकडून मग ते कारणं काय आहेत ते माहीत नाही, पण हेच जरा मुद्दा डावलला गेलेला आहे. तर आरक्षण मिळणं ही खूप गरजेची आहे, कारण मी खूप खेडेगावातून आलेलो आहे. मला माहिती आहे अगदी बोटावर मोजण्या इतके मराठे सदन आहेत, श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे सत्ता असेल, त्यांच्याकडे पैसा असेल, परंतु खूप जास्त प्रमाणात जे मराठा समाजातले लोक आहेत त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे, कारण खायचे सुद्धा वांदे आहेत. असे खूप जास्त मराठा मित्र माझे गावाकडे आहेत, मी त्या पाहिलेले आहेत, माझ्या डोळ्यासमोर ते सगळं पाहिलेलं आहे. आणि खूप ज्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत मराठा समाजाच्या तरुणाकडून, तर हे खूप गरजेचं आहे. आरक्षण म्हणजे मी तर म्हणतो मराठा समाजाबरोबर धनगर समाजाला ज्या समाजांची मागणी आहे आणि त्यांचा तो हक्क आहे तो मिळाला पाहिजे, या मागणीसाठी मी मेघराज भैयांच्या शब्दाला आव्हान देऊन या ठिकाणी आलो. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आज बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आपण हे आंदोलन करतोय आणि एक गोष्ट मला अगदी व्यवस्थितपणे सांगू इच्छितो की कलाकाराला कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जे कलावंत आहेत ते फक्त मेघराज राजे भोसले यांच्या विनंतीला, यांच्या मान देऊन, त्यांच्या हाकेला वो देण्यासाठी, आणि ते सुद्धा सगळे कलावंत आहेत. प्रत्येकाची इच्छा आहे की हे आरक्षण झालं पाहिजे, हे आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून जात धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी न पाहता हे सगळे कलावंत एकजुटीने या ठिकाणी उपस्थित झाले. तर आपण त्यांचीही इच्छा, त्यांचीही आपण या ठिकाणी घेऊया की आज बाकी जे कलावंत आहेत त्यांच्याही आपण काही बाईट्स या ठिकाणी घेऊया. धन्यवाद.
चे सगळे कलावंत कलाकारांना कुठलीही जात नसते, म्हणूनच या आंदोलनाला जरांगे पाटील साहेबांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्याच कलाकारांपैकी एक आणि सोबत त्यांचं एक वेगळं अस्तित्व, एक वेगळं नाव आहे. एक इतिहास संशोधक म्हणून त्यांनी संभाजी महाराजांचं बुधभूषण हे ग्रंथ हा लिहिलेला आहे. असे शरद गोरे साहेब काय म्हणतात पाहूया. गेले 40 वर्ष मराठा आरक्षण हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये धुमसतोय. खरं तर आज मराठी चित्रपटसृष्टीमधले सगळे कलावंत जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. कलावंत हा आपल्या कलेच्या माध्यमातून समाजामधल्या 100 प्रश्नांचं ध्वनीत आपल्या चित्रकृतीमधनं समाजासमोर मांडत असतो. खरं तर आज इथं जमलेले सगळे कलाकार जे आहेत मराठा आरक्षण यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका जी आहे या भूमिकेला समर्थन देण्यासाठी हे सगळे कलावंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. लोकशाही पद्धतीने जो लढा उभा केलेला आहे आणि कोट्यावधी लोकांनी या लढ्याला पाठबळ दिलेलं आहे, त्या समाजामधले घटक म्हणून कलावंतांनी या मागणीसाठी आज 1 दिवसाचं या ठिकाणी साखळी उपोषण ठेवलेलं आहे. चित्रपट महामंडळाचे सन्मान्य अध्यक्ष मेघराज भैया भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आजचं आंदोलन, आजचं साखळी उपोषण घेतलेलं आहे. सर्व कलावंतेच्या वतीने मी त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की समाजामधल्या 100 प्रश्नांवरती सुद्धा कलाकार जे आहेत ते ज्वलंत आहेत आणि त्या प्रश्नावरती आपलं म्हणणं मांडत असतात. मला वाटतं ही मागणी रास्त आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये जे 14-15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यामधले 90% शेतकरी जे ते मराठा होते. पण जेव्हा आत्महत्या होतात तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तेव्हा ते मराठा सरकारला दिसत नाहीत. त्यावरही कटाक्ष टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपण बघितलं आज जे सामाजिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांमध्ये आज मराठा समाज जो आहे तो होरपळतोय. शैक्षणिक पासून आज वंचित राहण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. उच्च शिक्षणाचं प्रमाण यापासून बहुसंख्य समाज जो आहे तो वंचित राहतोय. म्हणून राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी खरं तर आरक्षण जे आहे 52% मर्यादा संपल्यानंतर आरक्षण केंद्र शासनाने जर वटहुकूम काढला, संसदेमध्ये एखादा या ठिकाणी नवीन वटहुकूम काढला तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. 52% मधलं आरक्षण जर मिळालं, सरकारने दिलं तरच ते आरक्षण टिकू शकतं. 52% मर्यादा ओलांडण्यासाठी संसदेमध्ये नवीन कायदा दुरुस्ती करावी लागते. 2018 साली जी घटना दुरुस्ती झालेली आहे, 2018च्या संसदेमधल्या घटना दुरुस्तीमुळं आपण बघितलं कुठल्याही राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार राहिलेला नाही. 52% मर्यादा जर ओलांडायची असेल तर तुम्हाला संसदेमध्ये कायदा पारित करावा लागेल. ज्या पद्धतीमध्ये तामिळनाडू सरकारने 72% आरक्षण नेलं, हे आरक्षण नेण्याचं कारण आहे त्यावेळेस संसदेमध्ये कायदा पारित झाला आणि तो कायदा जो सन्माननीय राष्ट्रपतींनी त्यावेळेस त्याला मोहर उमटवली. म्हणून ही मर्यादा तामिळनाडूमध्ये 72% मध्ये. आज महाराष्ट्रामधला हा बहुसंख्य समाज जो आहे हा शेतकरी आहे, कुणबी आहे. कुणबी म्हणजे जमिनीत बी रोवणारा कुणबी. बरे झाले तेव्हा आम्ही कुणबी झालो तुकोबाराय म्हणाले होते. म्हणजे शेतकरी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला रयतेचा राजा म्हटलेला आहे. म्हणून आपण बघितलं मराठा हा शब्द जो आहे तो समूहवाचक आहे, प्रांतवाचक आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारा सगळा क्षेत्रीय जो आहे तो मराठा आहे. या अर्थाने कुणबी मराठा कुणबी हा शब्दछळ जो आहे शासनामधल्या काही लोकांनी गेले कित्येक वर्ष सुरू ठेवलेला आहे. कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे, मराठा कुणबींना आरक्षण आहे, फक्त मराठ्यांना आरक्षण नाही. मला वाटतं हा शब्दछळ थांबवला पाहिजे. हा शब्दछळ जर थांबवला तर मराठ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. आणि या मागणीसाठी महाराष्ट्रामधले सगळे कलाकार जे आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. एवढीच भूमिका या ठिकाणी मी विशद करतो. धन्यवाद, थँक्यू. यानंतर आपण जे आमच्या ज्या महिला कलाकार आहेत त्यांची काहीतरी इच्छा आहे त्यांना मी विनंती करणार आहे थोडक्यात आपली प्रतिक्रिया द्यायची आपण सर्वांनी. गेले कित्येक वर्ष मराठा आरक्षणासाठी हा सगळा संघर्ष चालला आहे. हा कधी संपेल आणि आताही संपेल की नाही त्याचं शाश्वत नाही आहे. पण तरी आम्ही सगळ्या भगिनी, मी जरांगे पाटलांना एवढं सांगेल, भाऊ तुझी बहीण तिकडे रडत जरी असली, भाऊ तुझी बहीण तिकडे लढत जरी असली, तुझ्या लाखो बहिणी इकडे तुझ्यासाठी लढत राहणार. तू असाच पुढे जात राहा, आम्ही तुझ्या पाठीशी नक्की राहणार. आणि या बहिणींचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जरांगे पाटील भाऊ तुम आगे बढ़ो, जरांगे भैया तुम आगे बढ़ो. आमच्या पुण्यातल्या सगळ्या कलाकारांचा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे आणि राहणारच.
नमस्कार. आज बालगंधर्व इथं आम्ही सगळ्या कलाकारांनी आंदोलन केलं आहे. जसं मगाशी मेघराज भैया म्हटले की कलाकाराला कुठलीच जात नसते, तर ते खरं आहे. आम्ही कलाकार, आम्हाला कुठलीच जात नाही, कुठला धर्म नाही. गावोगावं जाऊन आम्ही आमचं जे काही कला सादर करतो, पण त्या कलेमध्ये जे काही आम्हाला समोर येतं ते आम्हाला सादर करावं लागतं. तसंच हा एक पार्ट आहे आमचा, की हे आम्ही फक्त हाऊस म्हणून इथं बसलो नाही, किंवा काहीतरी आम्ही सगळं आवरून छान छान कपडे घालून काहीतरी लोकांना दाखवायचं आहे कला म्हणून बसलो नाही. तर आम्हाला ही खरं तळमळ आहे की हे आंदोलन पुढं जायला पाहिजे. आणि जो काही आमच्या भावाने प्रयत्न केला आहे त्याला आमच्या सगळ्या भगिनींचा पाठिंबा आहे. इथं आमचे सगळेच कलाकार आहेत, स्टेजवरचे कलाकार आहेत, बॅकस्टेज कलाकार आहेत, सिनियर महिला आहेत, आम्ही ज्युनियर महिला आहोत. तर मी खरं सरकारला विनंती करते की आमच्या भावाचं तेवढं म्हणणं मान्य करा आणि आमच्या सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. जय हिंद. बालगंधर्वमध्ये सर्व कलाकार जमलेले आहेत मराठा आरक्षणासाठी. हे सर्व कलाकार कुठल्याही जाती धर्माचे असे एकाचे नाही आहेत, सगळ्या जाती धर्माचे कलाकार इथं जमलेले आहेत. आणि इथं सगळ्या मुली ज्या कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, त्याही जमलेल्या आहेत. तर आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आणि जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. म्हणता आहे. आज इथं आम्ही बालगंधर्व परिवाराच्या तर्फे इथं बाहेर बसलेलो आहोत आंदोलनासाठी. सरकारला एवढंच सांगणं आहे, सरकार तुम्ही आता तरी डोळे उघडा. अहो सरकार, तुम्ही आता तरी डोळे उघडा आणि आम्हाला जगू द्या. इथून पुढे 2014 पासून ते आत्तापर्यंत आमचं मरण झालेलं आहे. कमीत कमी पुढच्या वर्षी तरी आम्हाला जगू द्या. आणि जरांगे पाटलांना आम्ही साथ देत आहोत. आम्ही सर्व कलाकार त्यांच्या पाठीशी आहोत. सरकार आता तरी डोळे उघडा, आता तरी तुम्ही डोळे उघडा, कारण तुमच्यामुळे कित्येक तरुण फाशी घेत आहेत. तर मला तरुणांना एकच सांगणे आहे, तुम्ही फाशी घेऊ नका, समोरच्याला फाशी द्या. एक मराठा लाख मराठा आमचं एकच मिशन आहे, ते फक्त म्हणजे मराठा आरक्षण. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. नमस्कार. आता सगळेजण सांगतात गेले 40 वर्ष हा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, अजूनही त्याच्यावरती ठोस निर्णय होत नाही आहे. आणि हक्काच्या गोष्टीसाठी उपोषण करावं लागतं, ही अत्यंत खेदाची बाब आहे, अत्यंत दुःखाची बाब आहे. आणि सत्तेमध्ये कुठलंही सरकार येऊ देत, कुठलाही पक्ष येऊ देत, पण अजूनही याच्यावरती ठोस उपाय निघत नाही आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की दादा, तुमचं उपोषण व्यर्थ जाणार नाही. यावर्षी तरी या सरकारला तरी जाग येईल आणि मराठा आरक्षण हे तुम्हाला सगळ्यांना मान्य केलं जाईल, हीच मी रंगदेवतेचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हा सर्व कलाकारांचा तुम्हाला पाठिंबा आहे. धन्यवाद. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, पवाडा गातो भोसल्यांचा, पवाडा गातो भोसल्यांचा, पवाडा गातो भोसल्यांचा. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा. लंगोट्याच देई जाणवी पोशिंदा कुणब्यांचा, लंगोट्याच देई जाणवी पोशिंदा कुणब्यांचा. काळ तो असे हो यवनांचा, काळ तो असे हो यवनांचा, काळ तो असे हो यवनांचा. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा. हा जो पवाडा आहे या महाराष्ट्रातला आणि या देशातला छत्रपती शिवाजी महाराजांवरचा लिहिलेला पहिला पोवाडा आहे, जो क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी लिहिला होता. आणि या पोवाड्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कुणब्यांचं भूषण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं इथल्या कुणब्यांना रयतेचा राजा म्हटलंय. आणि तेच कुणब्यांचं सरकार आज सरंजामी सरकार म्हणून वावरतंय. आज या देशातला मराठा आरक्षणाचा लढा गेली 40 वर्ष इथल्या सरकारने झुलवत ठेवलेला आहे. मराठा समाजातले 30% समाज हे अत्यंत धनदांडगे आहेत, सत्ताधारी आहेत, सरंजामशाही आहेत. पण या ठिकाणचा 70% समाज जो आहे तो या ठिकाणच्या शेता बांधावरती रोजंदारीवरती काम करतोय. आजही त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी खस्ता खाव्या लागतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर
शासनानं सर्वे करायची इच्छा व्यक्त केली आणि तो सर्वे केलाही, पण त्यानंतर शासनाला मराठा समाजाला हे आरक्षण द्यायचं नाही असं साधारण चित्र दिसतंय. आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक प्रामाणिक नेतृत्व उभं राहतंय. गरीब मराठ्यांमधलं एक प्रामाणिक नेतृत्व उभं राहतंय आणि तेही या सरकारला बघवत नाही. या सरकारला जातीचा प्रश्न वेळोवेळी झुलवत ठेवायचा आहे. या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये मुस्लिमांचं आरक्षण आहे, धनगरांचं आरक्षण आहे, कोळी महादेव कोळ्यांचं आरक्षण आहे. इथल्या मराठा समाजापासून अनेक लोकांचं आरक्षण प्रलंबित ठेवण्याचं कारण एकच आहे की मतांचं राजकारण करायचं आणि निवडून यायचं, सत्तेत जायचं आणि पुन्हा एकदा पुढच्या 5 वर्षानंतर ह्याच प्रश्नावरती नवीन निवडणूक लढवायची. तर या ठिकाणी मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजा बांधवाच्या संपूर्णपणे पाठिंबा आहोत. आदरणीय मेघराजराजे भोसले आणि आमच्या सर्व कलाकार मंडळीने आज हे आंदोलन घेतलंय. या ठिकाणी सकाळपासून सगळेजण म्हणतात की कलाकाराला जात नसते, पण कलाकाराला जात जरी नसली तरी विचार असतो. कलाकार नेहमी सत्याच्या मार्गाने सत्याच्या विचारावर चालणारा असतो, सत्याची वाट दाखवणारा असतो. छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य आहे ते उभा करण्यामागं कलाकारांचा प्रचंड मोठा हात होता. मग ते शाहीर बहिर्जी नाईक असतील आणि त्याच्यानंतर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून रयतेमध्ये जागृती असेल, या ठिकाणचे गोंधळी असेल, वासुदेव असेल, भुत्या असेल, पिंगळा असेल, या प्रत्येकाने गावागावात जाऊन स्वराज्याची रक्षणाची शपथ घेतली आणि स्वराज्याच्या रयतेच्या रक्षणासाठी प्रत्येक मावळ्याला उभं केलं. छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य इथल्या 18 पगड जातीचं स्वराज्य होतं. इथल्या प्रत्येक जाती धर्माला स्वराज्यात समतेची वागणूक होती आणि त्या छत्रपती शिवरायांच्या पुण्याईनं आज आपण या महाराष्ट्रात ताटमानेने जगतोय. याचं तरी भान या सरकारला असावं. सरकार छत्रपती शिवरायांच्या नावाची खोटी शपथ घेतंय, पण खोटी शपथ घेतल्यानंतरही दिलेल्या ज्या मुदतीमध्ये आरक्षण देत नाही, हे मात्र शोकांतिक आहे. मागच्या वेळी सरकारनं आरक्षण दिल्याचं फक्त पानं तुमच्या माझ्या तोंडाला पुसली आणि ईबीएसच्या माध्यमातून आरक्षण दिलं. इकॉनॉमी बॅकवर्ड क्लास म्हणून तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं. ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि आत्ताही सरकार तेच करतंय. इथले जे माननीय मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे, त्यांना कळतंय का नाही मला अवघड वाटतंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेला माणूस माकडाचा खेळ करावा तसा माकडवाले त्याला नाचवतात तसा नाचतोय आणि तो माणूस काल जाहीर करतोय की 11,000 लोकांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार आहे. कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन तुम्ही फक्त या ठिकाणी वेळ आपल्या हातातला वाया घालवताय आणि पुन्हा एकदा येणाऱ्या 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर ज्या लोकसभेच्या विधानसभेचे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण पुन्हा एकदा बाळ होणार आहे. देताना या समाजाला कायमस्वरूपीचं आरक्षण द्यावं ही विनंती आम्ही आमच्या कलाकारांच्या माध्यमातून करतो. आज शेतकऱ्यांची मुलं, ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र जगवला, हा देश जगवला, ती मुलं आता मरायला लागली आहेत. त्यांच्या मुलांची लग्न होत नाहीये, शेतकऱ्यांच्या मुलाला कुणी मुलगी देत नाहीये, शेतकऱ्याला कुणी कर्ज देत नाहीये, शेतकऱ्याला उद्योगधंदा नाही. हे सगळं या सरकारची पुण्य आहे. इथल्या सरकारला आता खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्य जनतेचा विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला आणि गेली वर्षभर सरकारचे कान उघडे करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं. आमरण उपोषण, साखळी उपोषण, वेगवेगळ्या शांततेच्या मार्गाने संपूर्ण देशभरात आंदोलन चाललंय. परंतु आता काही समाजकंटक हे आंदोलन हिंस्र पद्धतीने बिघडवण्याच्या नादात आहे. आपण सगळ्यांनी शांततेने हे आंदोलन पार पाडावं आणि मनोज जरांगेंच्या पाठीमागे उभं राहावं. आदरणीय मनोज जरांगे सगळ्यांना सांगतात की शांततेत आंदोलन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मराठा आज शांततेत लढणारा आहे. तो कधीही कोणाची हिंसा करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की माझ्या रयतेच्या शेतामधल्या देतालाही धक्का लागला नाही पाहिजे, एवढी रयतेची काळजी करणारा राजा आणि त्या राजाचे आम्ही मावळे असू तर आम्ही हिंसक आंदोलन करणार नाही. आणि त्यामुळे आदरणीय मेघराजराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज बालगंधर्व येथे संपूर्ण सर्व कलाकार मंडळी जात धर्म सगळे विसरून मराठा समाजाच्या पाठीला आणि खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढायला तयार आहे. एक मराठा लाख मराठा ही आमची घोषणा आहे आणि या घोषणेच्या माध्यमातून या सरकारला आम्ही विनंती करतो की हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे, ते तुमच्या बापाचं नाही आणि आम्हाला हे आरक्षण मिळणं हा आमचा कायदेशीर अधिकार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली घटनेचा पहिला मसुदा लिहिला। त्यावेळी मराठा समाजाचे तत्कालीन मंत्री आदरणीय पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि ते म्हटले की आमच्या मराठा समाजामध्ये अनेक अशा जाती आहेत, अनेक अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं आर्थिक परिस्थिती नाही, आपण त्यांच्याकडेही लक्ष द्यावं। त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला कच्चा मसुदा आदरणीय पंजाबराव देशमुखांना दिला आणि सांगितलं हे वाचा। त्यावेळी पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी आरक्षणाचं पहिलं कलम हे ओबीसीच्या आणि मराठा समाजासाठी केलं होतं। बाबासाहेबांनी केलेली तरतूद ही इथल्या समाजाला बघितली गेली नाही, इथल्या राजकारण्यांना बघितली गेली नाही आणि त्यांनी त्याला विरोध केला। आजही बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। आज तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे, कालांतराने 100 ची 50 होईल, 50 ची 25 होईल, 25 चे 10 होतील, 5 होतील, 2 एकर जमिनीवरती तुम्ही याल आणि मग त्यावेळी आर्थिक प्रश्न निर्माण होईल। हे बाबासाहेबांनी 1950 साली सांगून ठेवलं होतं, ती गोष्ट आज खरी ठरते। काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंतरवली सराटीला पत्र पाठवून आदरणीय जरांगे पाटलांना सांगतात की तुमचं जगणं महत्वाचं आहे। आज सगळे मराठा आंदोलक आत्महत्या करण्याच्या दिशेने चाललेत, तर आत्महत्या न करता या ठिकाणी लढायचं आहे आपल्याला। त्यामुळे जरांगे पाटलांचा जीव अत्यंत महत्वाचा आहे। एवढा प्रामाणिक आणि सच्चा वाघ असणारा लीडर या महाराष्ट्राला मिळालेला आहे, त्याला जपणं ही तुमची आमच्या सगळ्यांची विनंती आहे। आणि आपण जरांगे पाटलांना विनंती करू की तुम्ही मरू नका, तर या शासनाला खाली गाडा जमिनीत आणि यांच्या बुडावर बसून हे आरक्षण मिळवण्याचा आता प्रयत्न करा। आरक्षण त्यांच्या बापाला पण द्यावंच लागणार, तो आमचा घटनात्मक अधिकार आहे। या ठिकाणचं सरकार जाती जातीमध्ये तीड करून तुमच्या माझ्यामध्ये फक्त संभ्रम निर्माण करते। त्या सरकारला आता जागेवर आणण्याची वेळ आलेली आहे। या सरकारला माझं सांगणे, इथं सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र बसलेत आणि एक मराठा लाख मराठी घोषणा देतात। त्यामुळे आता तुम्ही लक्षात ठेवा, शासनाने किती जरी जाती जातीत भांडण लावलं, इथला फडणवीस आला किंवा कुठलाही नेता आला, जातीचं भांडण आता चालणार नाही। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळून द्यावं। सर्वांनी माझ्याबरोबर बोला, एक मराठा। अरे तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। आपल्या मोठ्या भावाचं काम केलेले बहुजन समाजातील प्रत्येकाला आजचा बौद्ध असेल, सारी असेल, माळी असेल, कोळी असेल, शिंपी असेल, प्रत्येक जण या भावासाठी आज उभा राहिलेला आहे। आणि म्हणून माझे आजोबा वामनदादा कडक या ठिकाणी म्हणतात की गरजे वीर मराठा, गरजे वीर मराठा, अरे खौल उठला हा जनसागर उसळती क्रांतीच्या लाटा, गरजे वीर मराठा, अरे एक मराठा, अरे एक मराठा। आणि म्हणून माझ्या वडिलांनी रात्री एक गाणं लिहिलं, मला ते पाठवलं आणि सांगितलं कलाकारांचं आंदोलन आहे, कलाकार करतायत, कोणासाठी करतायत तर मराठा बांधवांसाठी करतायत। आरक्षण हे मिळणारच आहे, कारण तिकडे कोण बसलाय? आपला सगळ्यांचा लाडका मावळा, आपला सगळ्यांचा भाऊ मनोज जरांगे पाटील। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचंय, प्राणपणाला लावून तुम्ही मला साथ द्यायची आहे। त्या सरकारला आपल्याला सांगायचंय, सरकारमध्ये कोण बसले आता आपल्याला बघायचं नाही, फक्त आपल्या भावाला मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि म्हणून ज्यांचं नाव भोसले ते भोसलेमध्ये बसलेत। शेजारी विश्वकर्मा आहे, जगातील निर्मिती करणारा शेजारी आमची गायकवाड आहे, जिने स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांना बरोबरीनं सन्मान दिला आणि हे मराठ्यांचं राज्य कमवलं। आणि म्हणूनच प्राणपणाला लावून करी हक्काचे रक्षण, प्राणपणाला लावून करी हक्काचे रक्षण, पाटील जरांगे मागतो या मराठ्यांना आरक्षण, पाटील जरांगे मागतो या मराठ्यांना आरक्षण, पाटील जरांगे मागतो या मराठ्यांना आरक्षण। आणि बघा नेहमी सारखं सरकार काय सांगतंय तर आम्ही पुरावे शोधतोय। अरे कसले पुरावे शोधताय? हे सगळे वारस छत्रपती शिवरायांचे। छत्रपती शिवराया आमचा बाप आहे हाच मोठा पुरावा आहे। आणि त्यांना कुळवाडी भूषण म्हटलं जातं। महात्मा फुलेंनी म्हटलं, अगदी त्यांच्या पोवाड्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की ते कुळवाडी भूषण आहे। आणि कुळवाडी म्हणजे काय तर कुणबी। आणि म्हणूनच काय शोधता पुरावे, वेळ कशाला घालवता, गरिबांच्या वंशाचे
दीप कशाला मानवता राजा शिवबा मराठ्यांचा होता कुळवाडी भूषण राजा शिवबा मराठ्यांचा होता कुळवाडी भूषण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण आरक्षणाचा हा वनवा महाराष्ट्रात पेटलाय रे बघा आता आरक्षणाचा वनवा हा जर थांबवायचा असेल तर लवकरात लवकर माझ्या मराठी बांधवांना आरक्षण दिलं गेलंच पाहिजे कारण तो आमचा हक्क आहे आणि म्हणूनच आरक्षणाचा हा वनवा महाराष्ट्रात पेटलाय रे जाती जातीत पेटाय आधी वनवा हा विझवार अरे देशाच्या सरकारा महाराष्ट्राच्या सरकारा नका खेळू राजकारण महाराष्ट्राच्या सरकारा नका खेळू राजकारण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण प्राणपणाला लावून करी हक्काचे रक्षण प्राणपणाला लावून करी हक्काचे रक्षण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण पाटील जरांगे मागतोय मराठ्यांना आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा माझं नाव चेतन गिरी चित्रपट नाट्य संस्थेतर्फे आम्ही सगळे इथे जाहीर पाठिंबा देण्यास आलो आहोत म्हणजे आपण जसं बघत असाल प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेले किंवा असे काही लोक असतात असं नाही की प्रत्येकालाच आरक्षण वगैरे प्रत्येकाला गरज असते पण जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात किंवा त्यांना जे आपण कॉलेजला ॲडमिशन म्हणतो त्यांच्या मुलांना ते भेटत नाही त्याच्यासाठी आपण जाहीर पाठिंबा चित्रपट नाट्य संस्थेतर्फे सगळ्यांना देत आहोत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी उपोषणाला आल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि आज आम्ही सगळे कलाकार इथे जमलेलो आहोत ते मराठा आरक्षणाबाबत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्याला आम्ही सगळेजण एकत्र जमून पाठिंबा देत आहोत एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण सगळ्यांनीच आणि आपल्या सगळ्यांचंच कौतुक करूयात की आपण आपल्या कामाच्या व्यस्त अशा शेड्यूलमधून आपल्या या बांधवांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि एक मराठा मुलगी म्हणून कायम असंच वाटेल की मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेण्याची वेळ येते तेव्हा मार्क्स पर्सेंटेज जास्त असूनसुद्धा मला स्वतःला सेकंड शिफ्टला ॲडमिशन मिळालं होतं की जे मला फर्स्ट शिफ्टला अपेक्षित होतं आणि त्यामुळेच आग्रह असा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि खरोखर जो लढा आता उभा राहिलेला आहे आपण सगळे न्यूजमध्ये बघतो आहोत TV चॅनल्सला बघतो आहोत आणि प्रत्येक चौकामध्ये हा अन्यायाविरुद्धचा लढा उभा ठाकलेला दिसतो त्यामुळे मनापासून मागणी हीच असेल की आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि एक माणूस म्हणून कायम असं वाटतं की जो खरंच आपल्यासाठी उभा आहे कित्येक दिवस झालं ज्यानं अन्नाचा कणसुद्धा घेतलेला नाही आहे पाणीसुद्धा प्यायलेलं नाही आहे त्या जरांगे पाटलांची माझ्यासारख्या शिवकन्यांना अनेक शंभू भक्तांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खरंच खूप जास्त गरज आहे त्यामुळे या माध्यमातून मराठ्याच्या या योद्ध्याला माननीय
जरांगे पाटलांना विनंती करेन त्यांची एक मुलगी म्हणून की तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या, कारण तुमची गरज या महाराष्ट्राला खरोखर आहे आणि ही कळकळीची विनंती आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जर जगलात तर आम्ही सगळेजण जगू. आणि या निमित्तानं एकच विनंती असेल की आपण सगळेजण आता एकवटलेलो आहोतच. आता अखेर जिंकल्याशिवाय ही शर्यत आपल्याला सोडायची नाहीये, कारण आपण तेव्हाच जिंकू जेव्हा आपण ही शर्यत तेव्हाच थांबेल जेव्हा आपण जिंकू. त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. तुमचं आमचं नातं काय? जय श्रीराम. आजच्या या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला पुण्यातील मराठी चित्रपटातील कलावंत, मराठी नाटकातील कलावंत, मराठी लोककलांचे कार्यक्रम करणारे कलावंत ते काल एका दिवसात ठरल्यानंतर शेकडोंच्या संख्येने आज इथे उपस्थित राहिले. आणि सकाळी 11 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण चालू केले आणि सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या जातीतील धर्मातील कलावंत, कारण कलावंत आम्ही कुणी जात मानत नाही, ज्या घटकाला गरज आहे जो आर्थिकदृष्ट्या खरोखरच मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच प्रयत्नातून सुरुवात मराठा आरक्षणाची जी चालू आहे. आणि खरोखरच ज्या प्रवर्गाला गरज आहे अशा यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यांना आमच्या कलावंतांचाही पाठिंबा आहे, कारण ते ज्या प्रकारे आमरण उपोषण करतायत दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. तर शासनाने ताबडतोब गांभीर्याने त्याबद्दल विचार करावा आणि मराठ्याबरोबरच इतर समाजातील जे घटक खरोखरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आर्थिक निकष पकडून ते आरक्षण त्या समाजाला द्यावं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये समान नागरी कायद्याप्रमाणे सर्वजण एकत्र आनंदाने सुखाने राहतील, कुठल्याही घटकांवर अन्याय होणार नाही या अपेक्षेने आज सर्व कलावंत एकत्र झाले. एवढ्या छोट्याशा अवधीमध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार, कला संस्कृती परिवार, लोककला लावणी निर्माता संघ व मराठीतील सर्वच वेगवेगळ्या पुण्यातील संघटना या सर्वांचा आभार मानतो. त्याचबरोबर आम्हाला एका दिवसामध्ये हा कार्यक्रम करण्याची परवानगी दिली त्याबद्दल डेक्कन पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलिसांचा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलेलं आहे. आपण सर्व कलावंतांनीही सर्व शांततेने हे लाक्षणिक उपोषण केलं आणि आपला हा मेसेज माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून वरपर्यंत जाईल आणि कलावंतसुद्धा ही मागणी करतायत ते माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचेल याची आपण दखल घेऊ. परत एकदा मी या कामी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचाच आभार मानतो. म्हणजे एका दिवसामध्ये आमचे प्रकाश दिंडलेंनी सर्व डिझाईन्स केल्या, फ्लेक्स बनवले, तसेच स्वरूप सावंत यांनी ताबडतोब सर्वांसाठी या टोप्या आणल्या, शशिकांत कोटावळे यांनी इथं सतरंजीची बसण्याची व्यवस्था केली. अशा प्रत्येक कलावंतांनी स्वतः पुढाकार घेऊन हा लाक्षणिक उपोषण यशस्वी पार पाडलं. त्याबद्दल मी चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषद आणि बालगंधर्व परिवाराचा अध्यक्ष म्हणून सर्वच कलावंतांचं, पर्टिक्युलरली महिला कलावंतांचं सुद्धा आभार मानतो, ज्या सकाळी 10 वाजता येऊन स्वतः मेकअप करून कॉस्ट्यूममध्ये आले आणि कलावंतसुद्धा वेगवेगळ्या कॉस्ट्यूममध्ये आले आणि त्यांनी आपलं जे म्हणणं आहे ते शासनापर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर सागर बोधगिरे यांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रिंट या क्षेत्रातील मीडियाचे सर्व सहकारी हे सकाळपासून इथं उपस्थित राहिले. त्याबद्दल इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया व पुण्यातील सर्वच पत्रकार बंधू यांचं मी आभार मानतो आणि आज जे कलाकार उपस्थित राहिले त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि परत एकदा डेक्कन पोलीस स्टेशन आणि पुणे शहर पोलिसांचं मनपूर्वक आभार मानून आजचे लाक्षणिक उपोषण इथंच संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी
डायरेक्ट